आपण प्रभाग 10मध्ये पदयात्रेच्या दरम्यान आलेले असताना डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे हे सुद्धा या ठिकाणी सहभागी आहेत. तर या ठिकाणी आपण त्यांना प्रश्न विचारूया. सूर्यप्रकाशजी कोटे साहेब, आपल्याला या ठिकाणी मतदारांचा कसा प्रतिसाद मिळत आहे? मतदारांचा आज आम्ही प्रभाग 10 विडी घरकुल या भागात पदयात्रा करत आहोत आणि मतदारांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. स्वर्गीय महेशअण्णा कोठे यांनी या भागात जो आजपर्यंत विकास केलेला आहे आणि विकास केल्यामुळे या भागातल्या लोकांची जीवनशैली एकदम बदलली आहे. जसं आपण पहिला विडी घरकुल म्हणत होतो, तर इथे खूपच शिक्षित आणि प्रगतशील भाग म्हणून हा भाग ओळखला जातो आहे. त्यामुळे नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि महेशअण्णांच्या कुठेतरी विश्वास ठेवून ते पुढे त्यांची प्रथमेशमध्ये बघतायत आणि नक्कीच प्रथमेशला व इथल्या सर्व भागातल्या लोकांना ते निवडून देण्यासाठी मोठं कार्य पार पडतील. स्वर्गीय महेशअण्णा बोले आणि महापालिका हले असं एक चित्र या सोलापूर महानगरपालिकेत होतं आणि या घरकुलसह संपूर्ण सोलापूर शहरात महापालिकेमध्ये एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि त्याच्यामुळेच आज आपला विजय सोपा आहे असं वाटतंय. हो, नक्कीच. कारण की फक्त घरकुल भागातच नाही, सोलापूरमधल्या मूलभूत सुविधा कुठल्या गोष्टीसाठी सोलापूर मागे पडतं आहे आणि त्याच्या ज्या समस्या आहे याची चांगली जाण असलेला एक नेता आणि अभ्यासू नेता म्हणून स्वर्गीय महेशअण्णा कोठे यांची ओळख होती आणि नक्कीच त्यांनी त्यांच्या परीने त्यांच्या कार्यकाळामध्ये नागरिकांचे समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी नेहमी म्हणायचे की माझी बांधिलकी किंवा माझी प्रामाणिकपणा माझ्या मतदारांशी आहे आणि मतदारांना मी कधी फसवणार नाही. तर मतदारांशी त्यांची नेहमीची जी बांधिलकी होती आणि सोलापूरकरांसाठी जे त्यांचं घट्ट नातं होतं ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जपलं आणि नक्कीच त्यांची उणीव आज आम्हाला जाणवते. पण मी असून दे किंवा प्रथमेश असून दे, त्यांच्या पावलांवरती पावलं टाकून आम्ही नक्कीच आपल्या भागातल्या नागरिकांबरोबर सुखात आणि दुःखात सहभागी असणार आहोत. या प्रभागामध्ये तुम्ही फिरत असताना प्रत्येक प्रभागातील प्रत्येक होम टू होम प्रत्येक मतदार हा महेशअण्णांच्या आठवणीने आज भावना त्यांच्या अनावर होताना बघताय आपण. याकडे तुम्ही काय म्हणून बघताय? नक्कीच. आता मी जसं सांगितलं की अभ्यासू किंवा एक ज्या माणसाला राजकारणपेक्षा विकास आपल्या शहरातला व्हायला पाहिजे अशी एक जाण असणारा नेता आज नाही आहे आपल्यामध्ये, याची नक्कीच कुठेतरी नागरिकांना खंत आहे आणि सर्व स्तरातल्या लोकांना व सर्व जातीतल्या लोकांना एकत्र घेऊन काम करणारा एक नेता कुठंतरी आता सध्या आपल्यामध्ये नाही आहे, याची आम्हाला उणीव जाणवती आहे. त्यामुळे महेशअण्णांची नक्कीच सर्व नागरिकांना या भागातल्या लोकांना आठवण नक्कीच येत आहे. कालच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की आपण आता लाडक्या बहिणींचा आशीर्वाद तर मिळणारच आहे, पण लखपती दिदी योजना करण्यासाठी आपण या निवडून आल्यानंतर आपले प्रथमेश दादा कसं आपण काम करणार आहोत? बघा, ह्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रगतशील मुख्यमंत्री आदरणीय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची काल एक सभा आपल्याकडे सोलापुरात झालेली आहे. खरं म्हणजे लाडकी बहीण योजना आणल्यानंतर जे लाडकी बहिणींचे जे मतं आहेत हे खूप निर्णायक आहेत, आपल्याला पण माहिती आहे. फक्त महिन्याला काही लमसम अमाऊंट देण्यापेक्षा त्या बहिणीला कुठेतरी आपण सक्षम लखपती करून कुठेतरी सक्षम करायला पाहिजे, त्याला एक उद्योजक करायला पाहिजे आणि त्यांच्या हाताला काम देऊन त्यांच्याबरोबर बाकी महिलांचं विकास केलं पाहिजे. कालच सरांनी सांगितलं होतं की 50 लाखहून जास्ती लोकांना त्यांनी लखपती दिदी केलेलं आहे. तर नक्कीच या योजनेचं जे सहभाग आहे प्रथमेश जो आहे पुढे या भागातल्या ज्या आपल्या लखपत महिला आहेत, अनेक महिला आहेत, त्यांना याच्यामध्ये सहभागी करून या योजनेचा लाभ त्यांना नक्कीच घेऊन देतील. एवढा आता 10 दिवस प्रचार करत असताना आपल्याला विजयाचा 100% आशेचा किरण दिसतोय. हो, आजपर्यंत मागच्या 93 पासून मी बघतोय की महेशअण्णांनी केलेल्या विजयामुळं महेशअण्णा कुठं होते तिथं ते नगरसेवक निवडून यायचे. त्यामुळे कुठल्याही पक्षापेक्षा महेशअण्णा फॅक्टर हे खूप मोठं आहे ते किंवा कोठे फॅक्टर हे खूप मोठं आहे. शेवटी लोकांना काय पाहिजे की विकास पाहिजे, त्यांचं काम हाताला काम पाहिजे आणि त्यांच्या समस्या सोडवणारा एक आपल्या घरातला माणूस पाहिजे आणि तो नक्की माणूस कोठे परिवारामध्ये ते बघतात. आणि आता आपण BJPमध्ये प्रथमेश असल्यामुळे नक्कीच वरती केंद्रात BJP आहे, राज्यात BJP आहे आणि महापालिकेतही जर BJP आले तर या भागातल्या कुठल्याही समस्या सोडवण्यासाठी या भागातल्या नागरिकांना कुठलीही अडचण येणार नाही असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे.
प्रजासेवा न्यूज, दादासाहेब नीळ, सोलापूर.